अनोळखी रस्ता. रात्रीचे 9:30 वाजले होते. मेघना ऑफिसमधून घरी परतण्यासाठी निघाली होती. तिच्या गाडीत बसून ती रोजच्या रस्त्यानेच घरी जाण्यासाठी निघाली. पण आज काहीतरी वेगळं घडलं. ऑफिसमधून बाहेर पडल्यावर नेहमीच्या रस्त्यावर काहीतरी काम चालू असल्याने रस्ता बंद होता. काय करावं या विचारात ती गुंतली. फोनमध्ये गुगल मॅप उघडून पर्यायी मार्ग शोधू लागली. नवीन रस्ता मॅपने दाखवला, पण तो तिला अनोळखी वाटत होता. तरीसुद्धा वेळ वाया न घालवता तिने त्या मार्गाने जाण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला सगळं ठीक होतं. रस्ता थोडासा सुनसान होता, पण मेघनाला त्याचं फारसं काही वाटलं नाही. ती विचार करत होती की कधी घरी पोचेल आणि गरमागरम जेवण करून आरामात झोपेल. पण काही अंतर गेल्यावर तिला जाणवलं की रस्त्याचं रूपांतर झालंय. मॅपमध्ये दिसणारा रस्ता आणि प्रत्यक्षात समोर दिसणारा रस्ता ह्याच्यात काहीतरी विचित्रपणा होता. अचानक रस्त्यावरची दिवे लुप्त झाले आणि फक्त तिच्या गाडीच्या हेडलाईट्समुळेच समोरचं दिसत होतं. तिला आता भीती वाटू लागली. रस्त्यावर ना एकही माणूस होता, ना एकही वाहन. काहीतरी चुकीचं घडतंय असं तिच्या मनात येऊ लागलं. पण आता मागे फिरणंही शक्य नव्हतं. गाडीच्या काचावर हलकेच धुकं जमायला लागलं आणि तिच्या हृदयाची धडधड वाढली. गाडी चालवताना तिने समोर पाहिलं तर अचानक एक माणूस रस्त्याच्या कडेला उभा असल्याचं दिसलं. तो बॅगेत काहीतरी शोधत होता. मेघनाने गाडी थांबवण्याचा विचार केला, पण लगेच तिला वाटलं की इथे कुणावरही विश्वास ठेवणं धोकादायक ठरू शकतं. तिने गाडीचा वेग वाढवला आणि त्या माणसाला मागे सोडून पुढे निघाली. पण त्या क्षणी तिच्या गाडीचा इंजिन आवाज अचानक कमी झाला आणि गाडी हळूहळू बंद होऊ लागली. गाडीचा इंजिनचा आवाज अचानक थंड पडला. मेघनाच्या काळजात आता धस्स झालं. ती घाबरली होती, कारण आता ती एकट्या अंधाऱ्या रस्त्यावर गाडी बंद पडल्यावर अडकली होती. गाडीतून उतरावं की थांबावं हे तिला समजत नव्हतं. फोन उघडून नेटवर्क चेक केलं तर नेटवर्क गायब होतं. तिला अचानक आठवलं की मागे एक माणूस दिसला होता. काय करावं या विचारात तिचा फोन वाजला. तिने पटकन फोन उचलला, पण स्क्रीनवर कुठलाही नंबर दिसत नव्हता. फक्त अनोळखी कॉलर असं लिहिलं होतं. ती क्षणभर विचारात पडली. शेवटी घाबरलेली असली तरी तिने कॉल उचलला. हॅलो, ती कुजबुजली. समोरून एक घोगरा आवाज ऐकू आला. गाडी बंद पडलीये ना? मेघनाचं काळीज जोरात धडधडायला लागलं. कोण आहेस तू आणि तुला कसं कळलं? तिने घाबरून विचारलं. इथे कुणालाही सहजासहजी जाणं शक्य नाही, पण मी तुला मदत करू शकतो. फक्त गाडीच्या बाहेर ये, आवाजाने उत्तर दिलं. तिला काहीतरी अघटित घडत असल्याची खात्री झाली होती. ती गाडीच्या आतच बसून राहिली आणि काचेबाहेर पाहू लागली. बाहेर कुणीही दिसत नव्हतं. फक्त गूढ शांतता होती. हृदयाचे ठोके वाढत चालले होते. अचानक गाडीच्या शेजारी कोणीतरी पायऱ्या टाकल्याचा आवाज आला. काचेबाहेर पाहिलं तर मागे दिसलेला तोच माणूस होता. हळूहळू तिच्याकडे बघत त्याच्या चेहऱ्यावर काहीतरी विचित्र भाव होते. जणू काही तो तिला ओळखत होता. गाडी सुरू होणार नाही, तो शांतपणे बोलला. इथून बाहेर पडण्याचा दुसरा मार्ग आहे. मेघनाचं मन गोंधळलं होतं. तू कोण आहेस आणि तुला कसं कळलं माझं इथे असण्याचं? तिने धीर करून विचारलं. तो माणूस मंद हसला आणि म्हणाला, इथे आलेला लोक कधी सहजासहजी परत जात नाहीत. तू चुकीच्या रस्त्यावर आली आहेस.
मेघनाने गाडीत बसूनच मागच्या सीटवरचा पर्स शोधायला सुरुवात केली. मग तिचा हाताला काहीतरी थंड स्पर्श करून परत आला. तिच्या हाताला ओलसरपणा जाणवला, जणू काही मागे कोणीतरी बसलं आहे. ती चटकन मागे वळली आणि तिला कोणीतरी मागे अंधारात हलताना दिसलं. मेघनाने मागे वळून पाहिलं तर गाडीच्या मागच्या सीटवर एक अस्पष्ट आकृती बसलेली होती. तिच्या अंगावर काटा आला. क्षणभर तिला वाटलं की ती भास होत असेल, पण ती आकृती हळूहळू स्पष्ट होत गेली. ते एक तरुण मुलीचं रूप होतं, ज्याचा चेहरा धोक्यासारखा दिसत होता, जणू काही ती त्या जगाचाच एक भाग होती. मेघना घाबरून मागे सरकली. तिने परत खिडकीतून बाहेर पाहिलं. तो माणूस अजूनही गाडीच्या बाहेर उभा होता. त्याचं डोकं किंचित खाली झुकलेलं आणि चेहऱ्यावर गूढ हसू होतं. मागच्या सीटवर कोण आहे? मेघनाने किंचाळत विचारलं. तो माणूस हसत हसत म्हणाला, तीच तर तुला इथं घेऊन आली आहे. तिला इथून मुक्त करायचंय आणि ती फक्त तुझ्याच मदतीने करू शकते. मेघनाचं डोकं पूर्णपणे गोंधळलं होतं. तिला काहीच समजत नव्हतं. मुक्त? कोण आहे ही आणि माझं काय कर्तव्य? तिने घाबरून विचारलं. मागच्या सीटवरची आकृती आता स्पष्टपणे दिसायला लागली होती. ती तरुण मुलगी अतिशय दुःखी वाटत होती. तिच्या डोळ्यात वेदना दिसल्या होत्या, जणू काही ती काहीतरी सांगू इच्छित होती, पण तिला आवाज नव्हता. ती फक्त मेघनाकडे बघत होती, तिच्या मदतीची अपेक्षा करत. तो माणूस हळूहळू गाडीच्या खिडकीतून बोलू लागला. खूप वर्षापूर्वी हिचं या रस्त्यावर अपघात झाला होता आणि तेव्हापासून ही इथे अडकली आहे. प्रत्येकजण या रस्त्याने जात, पण कुणालाही तिची मदत करण्याची इच्छा होत नाही. पण आज तुझ्या हातात तिचं आयुष्य आहे. मेघनाला काहीच समजत नव्हतं. तिने धीर एकवटून विचारलं, मी काय करू शकते? तो माणूस गंभीर आवाजात म्हणाला, तू तिला या रस्त्यापासून दूर नेऊ शकतेस. फक्त तिला स्वतःसोबत घेऊन पुढच्या चौकातल्या जुन्या देवळाच्या जवळ ने. तिथूनच तिचं मुक्त होणं शक्य आहे. मेघनाच्या हृदयाची धडधड वाढली. तिच्या समोर दोन वाटा होत्या. एकतर ती या गूढ परिस्थितीतून बाहेर पडू शकत होती किंवा या मुलीची मदत करून तिला मुक्त करू शकत होती. शेवटी तिने धाडस केलं आणि गाडीतल्या मुलीकडे बघून हळूच मान हलवली, जणू काही तिचं समाधान करण्याचा निर्णय घेतला. ती गाडीतून उतरली आणि गाडी परत चालू करण्याचा प्रयत्न केला. आश्चर्यकारकपणे गाडीच्या इंजिनने लगेच सुरू होण्याचा आवाज केला. मेघनाने समोरच्या रस्त्याकडे लक्ष दिलं आणि गाडी चालवली. आता तिच्या गाडीत फक्त तीच नव्हती, मागे एक अज्ञात मुलगी होती, जिला ती अनोळखी रस्त्यावरून मुक्त करण्यासाठी नेऊन चालली होती. मेघनाने गाडी पुढे चालवली आणि रस्ता हळूहळू आणखी अंधारात बुडाला. तिच्या हृदयाची धडधड थांबता थांबत नव्हती. मागे बसलेल्या मुलीचं अस्तित्व तिला प्रत्येक क्षण जाणवत होतं, जणू ती तिच्यावर नजर ठेवून आहे. तिला एकाच वेळी भीती आणि कुतूहल वाटत होतं. तिच्या मनात विचारांचं वादळ उठलं होतं. हा सगळा प्रकार खरंच घडतोय का? हे फक्त तिच्या मनाचा खेळ आहेत. रस्त्याने पुढे जात असताना ती देवळाच्या जवळ पोचली. ते एक जुनं पण साधं देऊळ होतं, जणू काळाच्या ओघात हरवलेलं. संपूर्ण परिसर सुनसान आणि नीरव शांत होता. मेघनाने गाडी थांबवली आणि मागे वळून पाहिलं. ती मुलगी तिथेच होती, पण तिच्या चेहऱ्यावर आता एक शांत भाव होता, जणू तिला मोकळं होण्याची संधी मिळणार होती. आता मला काय करावं लागेल? मेघनाने हळू आवाजात विचारलं. आकृती हळूहळू हलली. तिचे ओठ हलले, पण काहीही बोलता आले नाही. मात्र मेघनाच्या मनात एक आवाज उमटला, जणू काही ती मुलगी तिच्याशी मनातून बोलत होती. मला आत न्यायचं आहे, तिथूनच मी मुक्त होईल. मेघनाने गाडीची किल्ली काढली आणि देवळाच्या दिशेने चालायला सुरुवात केली. मागे ती मुलगी हलकेच चालत तिच्या पाठोपाठ येत होती. दोघीही त्या जुन्या देवळाच्या मुख्य दरवाजाजवळ आल्या. मेघनाने दार उघडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ते आपोआपच उघडलं. आतला भाग अजूनही प्राचीन अवस्थेत होता.
जणू काळ इथे थांबला होता. एकच दिवा मंद उजेड देत होता आणि त्या उजेडात ती मुलगी देवळाच्या आत शिरली. आत गेल्यावर तिच्या चेहऱ्यावर एक शांततेचा आणि समाधानाचा भाव होता, जणू ती मुक्तीच्या अगदी जवळ पोहोचली होती. मेघना देवळाच्या दरवाजाजवळ थांबली. तिला असं वाटत होतं की तिचं काम इथेच संपलं आहे. तेवढ्यात ती आकृती हळूहळू पांढऱ्या प्रकाशात बदलली आणि अचानक ती धूसर होत गेली. शेवटी ती पूर्णपणे गायब झाली आणि त्या जागेवर फक्त शांतता उरली. मेघनाच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. तिला माहीत नव्हतं का, पण ती काहीतरी मोठं काम करून परत येत होती. ती मुलगी आता शांत झाली होती, मुक्त झाली होती. मेघना गाडीत परतली. आता रस्ता तिला तसाच वाटत होता जसा तो नेहमी असतो, साधा आणि सरळ. तिच्या मनावरची एक जड दगड जणू हटला होता. तिने गाडी हळू चालू केली आणि घराच्या दिशेने निघाली. तिच्या मागे आता फक्त आठवणी होत्या, त्या मुलीच्या दुःखाच्या, तिच्या मुक्तीच्या आणि त्या अनोळखी रस्त्याच्या, ज्यावर मेघनाने एका आत्म्याला मुक्त केलं होतं.